इकडे नागपूरमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतोय। महाल स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवतीर्थ इथं पहाटेपासूनच शिवजन्मोत्सवाचा हा दिमाखदार सोहळा सुरू आहे। पहाटे 5:30 वाजता या ठिकाणी पालखी सोहळा पार पडला। त्यानंतर महाराजांचा अभिषेक झाला। शिवस्वरूप वादन, आरती, शिवस्तुती या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं। यावेळी हजारोंच्या संख्येनं तरुणाई शिवजन्मोत्सवामध्ये पहाटेपासून सहभागी झाली। दिवाळीचा सण म्हणून आम्ही बघतो ह्या शिवजयंतीला। काय सांगशील आजच्या सोहळ्यामध्ये तू सहभागी झाला, मोठ्या संख्येने तरुणाई इथे सहभागी झाली? खूप छान वाटते की सर्व तरुणाई हे आपल्या शिवजयंती साजरी करायला सर्व लोक सकाळी पहाटे 5:30 वाजतापासून सर्व आले आहे। खूप छान वाटते। पहिले खूप संख्या कमी होती, आता जसं जसं लोकांना माहीत पडत आहे तसे तसे सर्व लोक यायला लागले, जुळायला लागले आणि आपल्या आपल्या घरी सण साजरा करायला लागले। खरं तर शिवरायांचं जे चरित्र आहे, शिवरायांच्या त्या गाथा आहे, सगळ्या पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शिवराज्याभिषेक समितीच्या तर्फे या संपूर्ण सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। काय भावना आहे? खरं तर तरुणाईचा उत्साह ओसांडून वाहत आहे। शिवरायांचे जे शौर्य होतं, शिवरायांच्या ज्या गाथा होता ते पोहोचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, विविध कार्यक्रमांचं आयोजन करताय। काय भावना आजच्या सोहळ्याबद्दल? यापूर्वी आम्ही या प्रकारचे कार्यक्रम फक्त पश्चिम महाराष्ट्र, पुणे या मराठवाडा याच भागात बघितला, पण विदर्भात पण खूप मोठ्या प्रमाणात आता शिवजयंती तिथीप्रमाणे किंवा तारखेप्रमाणे म्हटलं किंवा राज्याभिषेक सोहळा हा पण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय। आता खूप चांगला आपण बघू शकतो। खरं तर हे सगळे तरुणाई आहे, पण अगदी लहानगे सुद्धा या सोहळ्यामध्ये मोठ्या उत्साहात सहभागी झालेले दिसत आहे। आपल्या वडिलांसोबत हा चिमुकला आलाय। काय नाव आहे याचं? आणि तुम्ही शिवराज्याभिषेक सोहळा, काय नाव तुझं बेटा? तिकडे काय नाव? खरं तर मोठी गर्दी आहे, पण उत्साहात कुठेही कमतरता नाही आहे। शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा सुरू आहे। ढोल ताशा पथकांचं वादन सुरू आहे। शिवस्तुती पठण सुद्धा झालेलं आहे। सकाळपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो केवळ महाल परिसरातलेच नाही तर संपूर्ण शहरातली तरुणाई येथे पोहोचलेली आहे। दक्षिण नागपूर असो, पश्चिम नागपूर असो, अगदी पहाटेपासून तरुणाई पारंपरिक वेशभूषेमध्ये येथे येऊन हा शिवराज्याभिषेक शिवजन्मोत्सव शिवराज्याभिषेक समितीचा साजरा करत असलेला शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसून येत आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।